गटनेते म्हणून सर्व आमदारांचं अनुमोदन, काही आमदारांचं अनुमोदन मिळालंय। देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत। फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय। भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देखील फडणवीसांची निवड झाली। एकमुखानं निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली, त्याची सगळी दृश्य आपण बघितली। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे गटनेते आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री। फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय आणि उद्या शपथविधीचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील गेलेलं आहे। त्यावरती मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख आहे। नागपुरात जल्लोष करायला सुरुवात झालेली आहे आणि मी पुन्हा येईन असा जो डायलॉग देवेंद्र फडणवीस यांचा प्रसिद्ध झालेला, त्यामुळे मी पुन्हा आलोय असं म्हणायला हरकत नाही। पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर गटनेते म्हणून काही वेळापूर्वी भाजपच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालं आणि देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील। उद्या शपथविधी सोहळा, महाशपथविधी सोहळा होणार आहे, त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत, उद्या शपथ घेतील, काय वातावरण? नाशिकमध्ये जल्लोष केला जातोय, आनंद उत्सव साजरा केला जातोय। पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र झालेले आहे आणि त्यांच्या हातामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून जो आहे त्यावेळेला मात्र अशा पद्धतीचा उत्साह जो आहे तो या सगळ्यांकडून साजरा केला जातोय। आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहे। पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहे, कसं बघता या सगळ्याकडे? खूप आनंद वाटतोय। आम्ही एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून गेल्या 5 वर्षापासून आम्ही या क्षणाची खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि आज आमचा लाडका देवाभाऊ हा मुख्यमंत्री होतो आहे, याचा आम्हाला खूप जास्त आनंद आहे आणि महाराष्ट्राचा नक्कीच यापुढे खूप चांगला विकास देवाभाऊ आणि महायुतीचं सरकार करेल याचा आमचा सगळ्यांचा खूप विश्वास आहे। तुम्ही देखील आनंद उत्सवामध्ये सहभागी झालाय, काय भावना आहे तुमची? पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत। देव, देश आणि धर्मासाठी आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या नेतेपदी भारताचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे पुनश्च 5 वर्षासाठी मुख्यमंत्री म्हणून होत आहे। त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना अतिशय आनंद झालेला आहे आणि हा आनंद आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत। जय महाराष्ट्र।